आज आहे आमच्या गावची यात्रा। तर नमस्कार मंडळी, आज आमच्या गावात नाथसाहेबांचा रथ आहे। घरातले सगळेजण आज यात्रेनिमित्त गावात आलो होतो। आल्यावर पहिल्यांदा दर्शनासाठी गेलो, देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर गेलो पालखीचं दर्शन घ्यायला। यात्रेमुळे गावात खूप गर्दी होती। पालखीचे दर्शन घेऊन आम्ही गेलो यात्रेत फिरायला। नारळ, फरसाण, जलेबी तसेच ज्वेलरी, लहान मुलांची खेळणी, पाणीपुरी, भेळ, चायनीज यांचे खूप स्टॉल लागले होते। यात्रेत गेल्यावर मला माझ्या मैत्रिणीही भेटल्या। त्यांच्यासोबत पाळण्यात बसले, थोडी शॉपिंग केली आणि गेलो चायनीज खायला। त्यानंतर दिरांसोबतही फिरायला गेले। ते 5-6 जण आणि त्यात मी एकटी। असं वाटत होतं जणू मी बॉडीगार्ड घेऊनच फिरत होते। त्यांनीही मला खूप शॉपिंग करून दिली। इयरिंग्स, क्लचर्स असं खूप काही घेऊन दिलं। तसेच भांड्याचाही स्टॉल लागला होता। तिथे मला छोटी बादली आवडली होती। हॉटेलमध्ये मिसळचा रस्सा देतात ती, मग तिला पण घेऊन टाकलं आणि नंतर आम्ही गेलो पाळण्यात बसायला। सगळ्यांची तिकीट काढली आणि सगळेजण गेलो पाळण्यात बसायला। सगळेजण एकमेकांशेजारी बसण्यासाठी सीट बघत होते। सगळे पाळण्यात बसलो। पाळण्यात खूप मज्जा आली। ब्रेक डान्स, ड्रॅगन ट्रेन, आकाश पाळणा असे मोठे मोठे पाळणे आले होते। तसेच लहान मुलांसाठी छोटी गाडी, ट्रेन, बाईक अशा काही राईड्स आल्या होत्या। रात्री 9 वाजता रथ मंदिरापाशी माघारी आला आणि यावर्षी रथाला एकूण देणगी रक्कम 57,77,040 रुपये एवढी जमा झाली होती। तर बोला सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं।